आता आल्यापासून साधारणतः पहिल्यांदा इथं बघितलं तुम्ही पुनावाला गार्डनला तुम्ही सगळे गेले. पुनावाला गार्डनला पहिल्यांदा अक्षरशः चहाची एवढी व्यवस्था तिथे की प्रचंड टपऱ्या टोपऱ्या असायच्या. लोक सगळे रोडवर वाहनं लावायचे, तिथं सिगरेट ओढायचे, तिथं गुटखा ठोकायचे आणि अवघड परिस्थिती होती. गार्डनला यायला जायला सुद्धा महिलांना मुलांना त्रास होतो. तर आम्ही सगळं अतिक्रमण पाठीमागं सरकवलं. कुणाला तिथून उठवलं नाही तरी सुद्धा तिथं वादविवाद झाले. आपले काय लोक फोन करतात, आम्ही कुणाचे फोनची तमा बाळगली नाही आणि सगळं अतिक्रमण पाठीमागं सरकवलं आणि तिथं दोऱ्या ठोकले. तुम्ही कधी जाता येतो बघा, काय तिथं दोऱ्या, तिथं दोऱ्या ठोकल्या. त्या दोऱ्याच्या आतमध्ये काय करतो, गाडी लावतो. माझं वैयक्तिक मत असं आहे की एखादा फास्ट बॉलर असेल तर त्याला 6 पण जाऊ शकतो, बोल्ड होऊ शकतो. परंतु त्याला जर चांगला बॅट्समन असेल, थोडी दिशा दिली तर व्यवस्थित होतं. तसं माझं वैयक्तिक मत आहे. लोकांना जर थोडी दिशा दिली, थोडी शिस्त लावली तर सगळं व्यवस्थित होतं. त्या अनुषंगाने मी हा दोरीचा प्रयोग चित्र यशस्वी केलाय. तसंच त्या ठिकाणी सुद्धा आता आपण रोज होमगार्ड नेमकांनी सर्व वाहनं त्याच्या आतमध्ये लावून घेतो. त्यानंतर होमगार्डचा खर्च आमच्यावर पडलाय ना प्रशासनाने. तुम्ही म्हणत असं काय बंद करतो ना साहेब, डेव्हलपमेंट करताना माझा ऐका मग मी बोलतो. दादा थांब की जरा मी मध्ये अजूनमधून खूप वेळा मेसेज टाकतो. काय मेसेज टाकतो, माझा नंबर सर्वात जास्त बारामतीकरांच्याकडे माझा वैयक्तिक नंबर आहे आणि खूप प्रत्येक बातमीत असेल, प्रत्येक गोष्टी मी माझा नंबर देतो. तुम्ही समस्या सांगा, आपण 100% काम करायला त्याच्यावर तयार आहे. मी कधीच नाही म्हणत. कुणाचा फोन उचलला नाही ना तरी माघारी त्याला फोन करतो, काय मेसेज करतो. तुम्ही त्याबद्दल अजिबात हे बाजू हे बघ, हाताची पाची बोटं सारखी नसतात. पोलिसात सुद्धा चांगले वाईट लोक आहेत, आपण त्याला सरळ करू. तुम्ही सांगा आम्हाला. त्यानंतर सातव चौकात प्रचंड ट्रॅफिक व्हायचं. सातव चौकात आम्ही लोक नेमले, सगळं झालं, काय होतं. त्यानंतर असं लक्षात आलं की सगळ्या शाळेचं भरायचं सुद्धा तिथं आम्ही एकच आहे. आम्ही त्या मॅडमला भेटलो होतो. तर मॅडमला भेटून आम्ही ते टायमिंग वेगवेगळं केलं. टायमिंग वेगळं केलं तर कमी 50% ट्रॅफिक तिथंच कमी झालं आणि त्या ठिकाणी आपण एक होमगार्ड नेमतो. त्यानंतर आपण हे तुम्हाला दाखवतो, हे लिफलेट 20,000 लिफलेट छापलं. असं नाही का आपण लोकांना सांगितलं. आम्ही सगळ्या शाळा कॉलेजला बरेचसे गेलो, त्या ठिकाणी सांगितलं की बाबा वाहतुकीचे नियम कसं पाळले पाहिजे, कसं नाही पाळले पाहिजे. त्यानंतर लोकांनी सांगितलं की लपून छपून दंडात्मक कारवाई. मी परत एकदा सांग की ते प्रमाण कदाचित आमच्या लोकांकडून जास्त होतं, परंतु जेव्हापासून मी आलोय 6 वर्षात, तर आता काळ्या काचावाले हे काय गोरगरीब आहेत का? तुम्ही सांगा, गोरगरीब आहेत का ते? आपण किती कारवाई केली? काळ्या काचावाला दाखवा. तुम्ही नंबर नुसतं फोटो काढून टाकला तरी 100% तुम्हाला संध्याकाळपर्यंत माघार नाही रिप्लाय दिला तर मी नाव सांगणार नाही. जे सायलेन्सरवाले 2 लाखाचे बुलेट वापरणारे छोटे आहेत का? गोरगरीब आहेत का ते? त्यांच्यावर कारवाई करू नाही का? ऐका 2 मिनिटं. मी सांगतो, लबाडाला, तुकाराला, बदमाशाला अजिबात सोडणार. मग तो कुणी किती फोन करून देण्याचं काय होईल. आणि मी सोडलं नाही, सोडणार काय सोडायचं. त्याच्यामुळे जर वातावरण खराब असेल, आता TC कॉलेजला किमान 6 वर्षात 25 दिवस मी स्वतः उभं राहून त्या ठिकाणी कारवाई केली. काय कारवाई केली? तुकार असतात, ते सायलेन्सर लावतात आणि सगळे इकडे बोंबलत फिरणार, मुलीला त्रास देणार. त्या कारवाया आम्ही केलेल्या आहेत आणि मन लावून केलेल्या आहेत. का तर आपल्या आई बहिणींना त्रास नको या सगळ्या गोष्टीचा. आपलं वातावरण बारामती एवढं सर्व लोक चांगले, सगळं वातावरण चांगलं, ते खराब व्हायला नको हा आमचा उद्देश. त्या भावनेतून आपण ही सगळी कारवाई केलेली आहे. सुरुवातीला आमच्याकडं सिटिंग चौकीचा तो आमच्याकडं बारामती वाहतूक शाखेचा दिला. तिथं आम्ही रोज सकाळी तास 1 तास आणि संध्याकाळी 2 तास बॅरिकेड लावतो आणि त्या ठिकाणी बॅरिकेड लावून आम्ही ते वाहतूक नियंत्रित करायचं. पहिलं अर्धा पाऊण तास साक्षी झाली, अर्धा पाऊण तास लोक वाहतुकीत जाम असायचे. आता त्यानंतर आता व्यवस्थित झालं. त्याच्या अगोदर सुद्धा बॅरिकेड लावत असताना सुद्धा गोष्टी करत होतो. ह्या गोष्टी अजून बरेच सांगण्यासाठी तुम्हाला. ह्यासोबतच आपण जे आता मोठे मोठे सण उत्सव झाले, सगळ्या गोष्टी झाल्या. किंवा पालखीला सुद्धा आम्ही त्याची वेगळी बंदोबस्त स्कीम तयार केली, त्या ठिकाणी बॅरिकेड केले आणि सगळ्या गोष्टी करून घेतल्या. ज्या तुम्हाला एक सर्वसाधारण हे सांग, अपघाताची आकडेवारी सुद्धा आम्ही काढली, त्याचा अभ्यास केला. काल सुद्धा प्रांत साहेब, ॲडिशनल SP साहेब, DYSP साहेब सगळे त्या ठिकाणी अधिकारी होते. ह्या अनुषंगाने सुद्धा आमची चर्चा झाली की जे वाळू वाहतूक असेल, म्हणजे ग्रस आहे
त्याच्यामध्ये माती मुरुम आणि खडी हे वाहतूक करणार असतील तर त्याच्या बाबतीत निर्णय घेतलेला आहे का ते कागदावरती त्याची अंमलबजावणी होईल. त्यानंतर त्या वाहनाला कधी प्रवेश द्यायचा कधी नाही तो त्या विषयाला सुद्धा चर्चा झालेली आहे. त्या अनुषंगाने तुमच्या ज्या काही उपाययोजना असतील त्या तुम्ही सुचवा. त्यासाठी मी स्वतः असेल बाकीचं प्रशासन असेल त्यांच्यासमोर मांडले जाईल. आपण त्या 100% सोडवायचा आपण प्रयत्न करू. आणि जरी कुणाला वाटलं किंवा आमच्या पोलिसांनी चुकीचं चलन केलं माझा नंबर सगळ्यांच्याकडे आहे तुम्ही आवर्जून टाका. जर ते खरंच चुकीचं असेल ते रद्द सुद्धा होईल. म्हणजे अजिबात असं मनात बाळगू नका की रद्द होत नाही. चुकीचं असेल तर आम्ही ते सांगून आम्ही ते यंत्रणेला रद्द करू. परंतु ही भावना मनात ठेवू नका की पोलीस हे आपले दुश्मन आहे. पोलिसांचं कसं आहे किंवा एखाद्या गोष्टीकडून पोलिसांना नाराजी का वाहतूक पोलीस हा दंडच करणार दुसरं काय करणार. वाहतूक पोलीस दंड करणार दुसरं काय करणार. त्यामुळे वाहतूक पोलिस हा नाराज होतो. आपल्याकडे व्हीआयपीचं पदाधिकारी आहे. मी एका पक्षाचा पदाधिकारी असेल काय असेल मी थोडासा मोठ्या गाडीत आलो की त्याला वाटतं की मला व्हीआयपी वापरून द्यावी मी वेगळ्या पद्धतीचं आहे मला चलन करू नये अशी भावना लोकांची असते. पण आपण तसं करत नाही. आपण सगळ्यांना एकसारखं चलन करतो आणि कारवाई करतो. तरी तुम्हाला कुणाला जरी वाटलं की बाबा हे चलन चुकीचं पडलंय माझी गाडी तिथं नव्हती सुद्धा तरी तुम्हाला चलन पडलं तुम्ही आवर्जून हे करा. आता इथं शिंदे आहेत अध्यक्ष आपल्या रिक्षा संघटनेचे सर्व लोक बोलवून आपण अवेअरनेस प्रोग्राम घेतला. कशासाठी घेतला रिक्षा कशी चालू आणि खूप वेळा रिक्षावाल्यांना सगळ्यांना बोलून आपण सांगितलं